मुंबईमध्ये यादी जाहीर झाल्यावरही यादीत अदलाबदल करण्याची वेळ आली आहे। शिवसेना आमदार पुत्राच्या हट्टापायी आणि भाजपच्या आमदारांच्या बंधुप्रेमापायी ही वेळ ओढवलेली आहे। मुंबईमध्ये प्रवीण दरेकर, प्रकाश सुर्वे या वादामध्ये 3 वॉर्ड्सची अदलाबदल करण्यात आली। वॉर्ड क्रमांक 5 वर सेनेचे संजय घाडी आणि प्रकाश दरेकरांची रस्सीखेच सुरू होती। प्रकाश दरेकर हे भाजप आमदार प्रवीण दरेकरांचे बंधू आहेत। त्यांच्यासाठी प्रवीण दरेकर कमालीचे आग्रही होते। प्रकाश सुर्वेंच्या मुलाला राज सुर्वेंना वॉर्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी देण्यात आली आहे। स्थानिक नगरसेवक संजय घाडींना वॉर्ड क्रमांक 4 मधून उमेदवारी देण्यात आली आहे। प्रकाश दरेकरांना वॉर्ड क्रमांक 3 मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। वॉर्ड क्रमांक 3 मधील नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांचा पत्ता त्यामुळे कट करण्यात आलाय। आमदार पुत्राच्या हट्टापायी शिवसेनेत नाराजी पसरलेली आहे। मंगेश पांगारे यांनी वॉर्ड क्रमांक 4 मधून तयारी केली होती। संजय घाडींचा वॉर्ड बदलल्यानं मंगेश पांगारे आमदार सुर्वेंवरती चांगलेच नाराज झालेले आहेत। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अभिषेक, उमेदवारी यादी जाहीर झाली, फॉर्म्स वाटप झाला आणि त्यानंतर आता पुन्हाही अदलाबदल करण्याची वेळ पक्षावर नेमकी का आली आहे? एकूणच एबी फॉर्मचं वाटप झालेलं नव्हतं, त्यामुळे हे म्हणणं चुकीचं ठरणार आहे। मात्र काल रात्री नंदनवनवर मोठ्या प्रमाणात आपल्याला घमासान होताना पाहायला मिळाली। एकूणच वादावादी देखील या तिन्ही वॉर्ड संदर्भात होताना दिसलेली होती। एकूणच प्रकाश सुर्वे हे कुठेतरी आपल्या चिरंजीवांसाठी आग्रही होते। दुसरीकडे प्रवीण दरेकरांकडनं देखील मागणी होत होती की त्यांचे जे बंधू आहेत प्रकाश दरेकर यांना देखील वॉर्ड क्रमांक 5 मधनं उमेदवारी देण्यात यावी। अखेर प्रकाश दरेकर हे आपल्याला उमेदवार 3 जे आहेत वॉर्ड क्रमांक 3 मधनं आपल्याला उमेदवारी त्यांना मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडे स्थानिक नगरसेवक संजय घाडी यांना वॉर्ड क्रमांक 4 मधनं आता निवडणूक लढावी लागणार आहे। संजय घाडी हे पाहायचं तर सिटिंग नगरसेवक होते। एकूणच ठाकरे कडनं आपल्याला शिवसेनेमध्ये शिंदेंच्या गटामध्ये येताना पाहायला मिळालेले होते आणि त्यामुळे त्यांची देखील कुठेतरी नाराजी ही होती। 5 मधनं पुन्हा एकदा 4 वॉर्डमध्ये जाऊन पुन्हा एकदा तयारी करणं अतिशय अडचणीचं काम होतं। दुसरीकडे मंगेश पांगारे होते, त्यांनी 4 मध्ये एकूण तयारी केलेली होती आणि त्यामुळे या तिन्ही वॉर्डच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आणि मन राखण्यासाठी पक्षातल्या नेत्यांचं पक्षावरती ही सगळी अदलाबदल करण्याची वेळ आलेली आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।